समस्या आपली या रस्त्याबद्दल? हा संभाजीनगर नॅशनल हायवेच्या लगत रोड आहे. हे चांदुरी ह्या ठिकाणचा रोड आहे आणि हा रोड दळणावळणाचा रोड असून हा जवळील इथं परीटमाळा वस्ती व दळित वस्ती या जाण्याचा हा रोड या 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 रोडचं तसं प्रामुख्याने नाव आहे. आणि हा रोडची जी लांबी आहे तो 1.5 किलोमीटर रोड आहे आणि याची रुंदी 65 फूट ही रुंदी आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, ह्या ठिकाणी बाहेर गावचे कोणी शेतकरी आहेत त्यांनी या ठिकाणी क्षेत्र घेऊन अचानक रात्रभरामध्ये ही माती टाकून आणि त्या ठिकाणी हे रस्त्याचं अतिक्रमण केलेलं आहे. हा रस्ता पुढे तुम्ही बघू शकतात, त्या ठिकाणी तुम्हाला तो 65 फूट त्याची रुंदी दिसते. आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर अवघा फक्त 12 फूट या ठिकाणी त्याचे आहेत. आणि जे हार्वेस्टिंग मोठमोठे मशिनरी असतात ते आम्हाला या ठिकाणी येण्याची खूप मोठी अडचण येईल. तरी प्रशासनाने जे कोणी अतिक्रमण केलेलं आहे, जो ईशम कोण आहे ते आम्हाला त्याचं नाव माहीत नाही, त्याच्यावरती कृपया करून कडक कारवाई करून हे अतिक्रमण आम्हाला तातडीने त्या ठिकाणी काढून आणि ह्या रस्त्याचं काम तातडीने प्रशासनाने करावा, जेणेकरून या ठिकाणी या शेतकरी बळीराजाचे ऊस उत्पादक आम्ही या ठिकाणी आहेत. या ठिकाणी 65 कुळाचे या ठिकाणून रस्त्यावरून लोक जाता येतात आणि या 65 कुळातल्या लोकांना सर्वांना त्रास आहे. पण कसं असतं, बोलणार कोण? जो बोलेल तोच वाईट होत असतो. आणि आम्ही जनतेच्या समस्या सोडण्यासाठी या ठिकाणी वाईट व्हायला तयार आहोत. आम्ही जनतेचे जनसेवक म्हणून आम्ही या ठिकाणी काम करतो आणि ती आमची नैतिक जबाबदारी आहे. म्हणून आम्ही हा आमचा प्रश्न तुमच्या पुढे मांडला. कृपया या प्रश्नाचा आम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी मार्ग मोकळा करावा अशी मी शासनाला व प्रशासनाला नम्र विनंती करतो. नमस्कार साहेब. नमस्कार. काय समस्या आहे या रस्त्याबाबत आपली? या रस्त्याबाबत समस्या अशी आहे की हा चांदुरी गावाला जोडणारा एक मुख्य रस्ता आहे. आपण समोर बघू शकता की छत्रपती संभाजीनगर हायवे असेल तर या हायवेपासून हा इथले शेतकरी असतील किंवा जाणारे येणारे शाळकरी मुले असतील तर आणि दळणवळणाच्या दृष्टीने प्रामुख्याने गावाजवळील हा रस्ता आहे. तर मागील काही दिवसामध्ये महसूल प्रशासनाने भरपूर प्रमाणात अवजड वाहनांची वाळूचा उपसा करून या मार्गाने वाहतूक केलेली आहे. तर आता या रस्त्याची समस्या इतकी बिकट आहे की पायी चालणं इथून अवघड आहे. पायीसुद्धा व्यवस्थित या रस्त्याने जाता येता येत नाही. तर आम्ही प्रामुख्याने शेतकरी बांधवांनी असतील किंवा सर्वसामान्य जनतेने असेल तर या रस्त्याने जाणे पायी जाता येत नाही किंवा वाहनं वगैरे तर दूरच राहिली. तर ही जी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे तर याकडे प्रामुख्याने लक्ष देऊन हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा ही मागणी प्रामुख्याने आमची आहे सर्वसामान्य जनतेची.